17 जानेवारी 2010ला आमचे लग्न झाले. आज आमच्या लग्नाला 15 वर्ष कंप्लीट झाले. बघता बघता वर्ष कसे निघून जातात समजतच नाही. भगवंताचरणी एकच विनंती करते की आमची गोल्डन जुबली सेलिब्रेशन हो. आमचा मोठा मुलगा आम्हाला नेहमीच ओवाळतो. तो क्षण आमच्या दोघांसाठी खूप खूप भावुक करणारा असतो. काय करणार, आमचे लिटिल वर्ल्ड हेच आहे. त्याला खूप लहानपणापासून या गोष्टींची करण्याची सवय आहे आणि आधीपासूनच त्याला आम्ही हे शिकवलेलं आहे, जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यासाठी त्याला ह्या गोष्टी, छोट्या गोष्टी सगळ्या करता आल्या पाहिजेत. बघा ना किती सुंदररित्या करतोय तो, बघून एकदम मन भरून येतं. 16 तारखेच्या रात्री म्हणजे 12 वाजता आम्ही केक कट केला. असेच आम्ही बर्थडे जरी असला तरी असेच करतो, कारण नेक्स्ट डेला आम्ही सकाळीच बाहेर जातो, पूर्ण दिवस बाहेरच घालवतो, मग नंतर नाही केक कट करत. बाहेरून त्याच दिवशी परत आल्यावर कंटाळा येतो, म्हणून आदल्याच रात्री आम्ही कुठलाही सेलिब्रेशन करतो. मिस्टरांनी मला हे सरप्राईज गिफ्ट दिले, जे मला माहिती नव्हतं. त्यांनी ऑलरेडीच प्लॅन करून ठेवला होता. बड्डेच्या दिवशी त्यांनी मला ते दिलं. खूप दिवसांपासूनची इच्छा होती. मी बोलली होती की मला अशी एक गिफ्ट म्हणजे अशी एक वस्तू हवी आहे, तर त्या दिवशी त्यांनी मला ती वस्तू दिली. नवऱ्याच्या हातची ब्लॅक टी ॲज ॲनिव्हर्सरी स्पेशल. आता आम्ही थोड्या वेळात बाहेर जाणार आहे. तुम्ही बघू शकता आता पुढे आम्ही कुठे चाललो. आपण कुठे चाललो? कुठे? निघालो आम्ही आता फिरायला. बघा ना किती सुंदर निसर्ग दिसत आहे. आम्ही निसर्ग लवर आहोत सगळेच. मुंबईचा तो प्रवास, ट्रॅफिक हे नाही आवडत आम्हाला. तसे इथे ट्रॅफिक आणि प्रवास असतोच, पण निसर्गाच्या स्थानी जायला सगळ्यांनाच खूप खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे जास्त करून ह्या अशा ठिकाणी जाण्यासाठी खूप उत्सुक असतो. किहिम बीचला आम्ही गेलो आणि मला सनसेट बघण्याची खूप खूप इच्छा होती. बरोबर त्याच टायमिंगला आम्ही सनसेटच्या वेळेला गेलो. बघा किती सुंदर दृश्य दिसते सनसेटचं. आणि नंतर आम्ही दुसऱ्या बीचवर गेलो. ते दुसरा बीच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. नक्कीच बघा तुम्ही. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये बघा पुढची आम्ही कशी मजा केली.